नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निलेश वैद्य। आज दिनांक 22 डिसेंबर 2025। आज आपण आलेलो आहे गणेश पोटे सरांच्या SRD शेतीला भेट देण्यासाठी। त्यांनी जे SRD पद्धती जी शेती पद्धती अवलंबली आहे त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो। या शेतीत सरांनी 4 वर्षापूर्वी बेड बनवले होते। त्या बेडवरच 4 वर्षापासून ते पीक घेत आहे। कोणत्याही प्रकारची नांगरणी नाही, वखरणी नाही, अशा प्रकारे ते 4 वर्षापासून सतत पीक घेत आहे। आणि त्यात पुन्हा खताचाही कमी वापर आणि आपल्या ज्या औषधी असतात त्याचाही ते कमीत कमी वापर करून आपलं जे उत्पन्न शेतकऱ्यांना कसं वाढवलं किंवा ते कसं वाढवतात, शेतकरी कसे वाढवतील याविषयी आपण थोडं जाणून घेऊ। तर आता तुम्ही बघू शकता की हे जे तुम्हाला खाली बेड दिसत आहे हे त्यांनी 4 वर्षापासून बनवलेले आहे। याच्या अगोदर यामध्ये त्यांनी लावलेली होती सोयाबीन आणि आता त्या सोयाबीनच्या शेतात त्यांनी मक्का लावलेली आहे। मक्का ही बेड पद्धतीने आणि ठिबकवर लावलेली आहे। आणि या मक्काची तुम्ही साईज वगैरे बघू शकता। त्या अगोदर यांनी जी अगोदर सोयाबीन लावली होती त्या सोयाबीनचे तुम्ही इथं खोडं वगैरे बघू शकता। आणि त्यानंतर जे पण सोयाबीनचा आपला पालापाचोळा कचरा आहे तो सगळा इथं याच शेतीत आपल्या 2 बेडच्या मधात जी आपली जागा असते त्यात त्यांनी टाकलेला आहे। आणि ते कुजल्यानंतर आपल्याला जो आपल्या शेतीसाठी जे उपयोग असतात आणि याच्या अगोदर जी मक्का पण इथं लावलेली होती त्या मक्काचाही तुम्हाला इथं आपला सगळा चारा वगैरे जो आपण वापरत नाही आहे तो आपल्या 2 बेडच्या मधात दिसतोय। त्यामुळं कसं होतं आपल्याला आपण जे ठिबकनं पाणी देतो त्याची आर्द्रता वगैरे या जमिनीत बरेचसा काळ टिकून राहते आणि त्याचा फायदा आपल्या हे कुजण्यासाठी व जे आपण पुढचं पीक लावतो त्यासाठी आपल्या पिकासाठी याचा उपयोग होतो। तर आतापर्यंत यांनी मका जेव्हापासून लावले त्या सुरुवातीपासून फक्त एकच वेळेस खत दिलं आहे। तर त्यानंतर कोणत्याही प्रकारचं खत नाही आणि काहीच आपला स्प्रेइंग वगैरे केलेलं नाही आहे। तरी तुम्ही बघू शकता की आपल्या या मकाच्या साईज दांड्याची साईज बघा कशी आहे, ऊसासारखी या दांड्याची साईज आहे। तुम्ही खालून बुडापासून बघा, बुडापासून ते वरतीपर्यंत आतापर्यंत जितकी साईज आहे आणि पानांचाही तुम्ही प्रकार बघसाल तर पानंही बघा आपले कसे आहेत, एकदम टवटवीत आणि हिरवेगार, त्यावर कशाही प्रकारचे कीड वगैरे काही नाही आहे। आणि आपण बघू शकतो की एकदम आपला हेल्थी प्लांट आपल्याला दिसतोय। अशा प्रकारे गणेश सर जी आपली शेती पद्धती SRD पद्धती अवलंबत आहे ती शेतकऱ्यांनी कशी अवलंबावी व त्याचा वापर करून आपल्या शेतीतलं उत्पन्न कसं कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं घ्यावं यासाठी या शेती पद्धतीले शेतकऱ्यांनी माहिती घ्यावी। त्यासाठी गणेश सरांशी कॉन्टॅक्ट साधावा आणि त्यातून शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल याशी आमची एक आशा आहे। आणि गणेश सरांची मेहनत किंवा SRD टीम जी आपल्या शेतीवर या सगळ्या गोष्टी अवलंबत आहे त्या शेतकऱ्यांसाठी कशा फायदेशीर ठरतील या गोष्टीतून आपण या सगळ्या बघू शकतो। शेतकऱ्यांना या SRD पद्धतीचा अवलंब केला तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो, आहे की नाही सर? हो हो, आम्ही सध्या डोळ्यानं बघतोय आणि तुम्ही व्हिडिओत बघा। असंही नाही की आपण दुसऱ्या कोणत्या शेतात आहे, इथं बेड बनवलेले ठिबक आहे आणि त्यानंतर आपल्या दांड्याची तुम्हाला आम्ही साईजही दाखवली। याच्या अगोदर जे आपण क्रॉप घेतलेले त्यांचा आपण जे वेस्ट असतं आपला पालापाचोळा तेही तुम्हाला शेतात आम्ही दाखवला आहे। त्या प्रकारे त्याचा आपण कसा फायदा घेऊ शकतो व त्याला कुजवण कशा प्रकारे होते आणि त्याचा आपण जो आता हे बेड बनवल्यानंतर आपण जे समजा 15-20 वर्ष आपण त्याचा कसा फायदा घेतला पाहिजे किंवा हे शेतकरी कसे घेतात त्यातून आपण सगळं काही बघू शकतो। आणि त्यातून आपला हमखासच फायदा आहे। कारण की आतापर्यंत जर तुम्ही बघितलं सुरुवातीपासून जर शेतकरी आपलं सगळं काही नांगरणी व करणे किंवा हे बनवणं, शेती तयार करणं, मक्का लावणं याच्यात आपला बराचसा खर्च जातो। आणि यांनी काय केलेलं फक्त अगोदरचे बेड बनवलेले यांचं ठिबकही अगोदरपासूनच जे लावलेलं असतं तेच तसंही राहते। जेव्हा ते जर खराब झालं तरच त्यातून काढलं जातं, नाही तर ते जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत तसंच राहतं। आणि ते प्रत्येक क्रॉप आपण या सगळं टोकन यंत्राद्वारे किंवा टोचून आपण जे पण पीक लावणार असतो, सोयाबीन झालं, मक्का झालं, कापूस झालं, अशा प्रकारे आपण या शेतीतून नक्कीच आपली मेहनतही कमी लागते, खर्चही कमी लागतो आणि त्यातून आपल्याला उत्पन्न हमखास जास्त भेटतं। याच्या अगोदरही त्यांनी इथं आता या जवळपास 1 किलोला 1 क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न त्यांनी घेतलेलं आहे। आणि ते सिद्ध करून दाखवलं आहे की बा आपण या SRD पद्धतीनं आपली प्रोडक्शन हमखास वाढवू शकतो आणि त्यांची गॅरंटी आहे। कोणाला जर काही वाटत असलं की यार आपण कसं करावं, आपला विश्वास नाही, तर आपण नक्कीच आपल्या भोकरदन तालुक्यात मावाऱ्याजवळ एक वालसावडा म्हणून गाव आहे, तर या गणेश सरांना तुम्ही भेट देऊ शकता आणि स्वतःच्या डोळ्यानं बघू शकता की त्यांनी कशा प्रकारे केलं आहे। आता तुम्हाला दिसत आता सध्या हे आपल्या सोयाबीनचं भूस आहे। याच शेतात त्यांनी असं बेड पद्धतीवर तूर आणि सोयाबीनचं लागवड केली होती। त्यानंतर अजून तूर आहे आपली आणि तुरीच्या अगोदरही काय सर कपाशी आणि तूर मागच्या वर्षी हां मागच्या वर्षी। तर आपल्याला इथं त्यांनी 1 किलोला 1 क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न त्यांनी घेतलेलं आहे। अशाच प्रकारे जर शेतकऱ्यांनाही आपलं उत्पन्न वाढवायचं असेल तर तुम्ही SRD पद्धतीचा अवलंब करा
आणि जसंही तुम्हाला काही माहितीची गरज पडली तर गणेश सरांना किंवा त्यांच्या टीमना किंवा तुम्ही माझ्याशीही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचा नंबर सांगा सर. माझा नंबर सांगतो मी. माझं नाव निलेश वैद्य. माझा नंबर 90 49 57 79. तुम्ही कधीही तुम्हाला जर काही गरज पडली तर तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि त्यानंतर गणेश सरही आपला नंबर सांगतील. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8007 15 50 44. ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची आहे किंवा काही अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी आमच्या या नंबरवर संपर्क साधावा. आम्ही त्यांना अहोरात्र 24 तास सेवा त्यांच्या सेवेसाठी हजर आहे. धन्यवाद दादा साहेब, तुम्ही एवढ्या दूरून आमच्या शेतीला भेट दिली आणि आमची शेती बघून तुम्ही मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.